देव जाणता आपुली सत्ता एकाएकी देव चतुर जाणून अंतर्वर्त कसे. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा एक अत्यंत महत्वपूर्ण असा हा 3 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला परमात्म्याची यथार्थ जाणीव करवून देणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा गोड असा अभंग आहे. थोडासा त्याच्या संबंधाने विचार असा करायचा आहे. जगामध्ये आपण बघितलं तर जगामध्ये 3 प्रकार पडतात. जगातले 3 वर्ग असे आहेत. या जगातला एक वर्ग तो देव मानत नाही आणि देव जाणत नाही. नंबर 2चा एक वर्ग या जगात असा आहे तो देवाला मानतो पण देवाला जाणत मात्र नाही. आणि नंबर 3चा एक वर्ग या जगात असा आहे तो देवाला मानतोही आणि देवाला जाणतो. अशी 3 वर्ग समाजात. हे 3 प्रकार आहे. देवाला मानत नाही जाणत नाही 1 नंबर. देवाला मानतो पण जाणत नाही 2 नंबर. देवाला मानतही नाही आणि देवाला जाणतही नाही. आपला देवाला मानतोही आणि देवाला जाणतोही 3 नंबर. आता हे 3 प्रकार कीर्तन संपेपर्यंत चांगले लक्षात राहू द्या, विसरूच नका. 3 प्रकार कीर्तन संपेपर्यंत चांगले ध्यानात ठेवा. का व कीर्तन आटोपल्यानंतर घरी जाता जाता आपला नंबर कोणत्यात आहे पाहावं लागेल. त्या 3 या प्रकारांपैकी जो देवाला मानत नाही जाणत नाही त्याला तुकोबाराय देव कसं सांगत नाही. ज्याने देवाला मानलं ही ज्याने देवाला जाणलं ही त्याला तुकोबाराय देव कसं सांगत नाही. सांगतात कोणाला? जे देवाला मानतात, भाविक आहे, श्रद्धावान आहे, पण ज्यांना अजून खऱ्या अर्थाने देव कळालेलाच नाही त्यांना तुकोबाराय देवाच्या संबंधाचा विचार सांगतात. मानत नाही जाणत नाही त्याला महाराज देव असं सांगतच नाही. कारण तो देवाला मानतच नाही आणि जाणतही. तुम्ही असं विचारा तो देवाला का जाणत नाही, देवाला का जाणत नाही, तर त्याचं सरळ उत्तर असे, देवाला जाणण्याचा प्रश्न फक्त त्याचाच जीवनामध्ये येतो. देवाला जाणण्याचा प्रश्न फक्त त्याच्याच जीवनात निर्माण होतो ज्याला देव मानायचा आहे. आता ज्याला मानायचाच नाही तर त्याला देवाला जाणायचा प्रश्नच येत नाही. अगदी क्षमा मागून खालच्या भाषेत बोलायचं ठरलं तर व्यवहारात जसे श्राद्ध घालण्याचा प्रश्न फक्त त्यालाच येतो. कोणाला? ज्याला बाप मानायचा आहे. ज्याला बापच मानायचा नाही त्याला श्राद्ध घालण्याचा प्रश्नच येत नाही. तसं परमार्थामध्ये भक्तिशास्त्रामध्ये ज्याला देव मानायचा त्याला जाणायचा प्रश्न आहे. ज्याला मान्यच नाही त्याला जाणायचा प्रश्न येत नाही. हा समाजातला एक वर्ग नास्तिकांचा आहे. नास्तिकांच्या दृष्टीने जगात देव नाही. नास्तिक लोक जगात देव मानत नाही.
तुम्ही नास्तिकाची किती विनवणी करा, परोपरीनं त्याला समजून सांगा. नास्तिकाचं ठाम 100% निश्चित त्याचं मत ठरून गेलंय, जगात देव नाही, नाही म्हणजे नाही. तुम्हाला अजून सांगतो, नास्तिकाची परिपूर्ण व्याख्या ज्ञानोबारायांनी केली. ज्ञानोबाराय परिपूर्ण नास्तिक सांगतात. कोण? एकटाच नास्तिक मताचा अंगीकार करून या जगात वावरतो, एकटाच नास्तिक मताला धारण करून जगात राहतो, तो खरा नास्तिक नाही. मग ज्ञानोबारायांनी परिपूर्ण नास्तिक, जातिवंत नास्तिक, हडाचा नास्तिक, ज्ञानोबारायांनी त्याची व्याख्या सांगितली. कोण? स्वतः तर नास्तिक मताचा अंगीकार करतोच करतो, पण आपल्या नास्तिकपणाने दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवून त्या आस्तिकाला नास्तिक बनवतो, तो खरा जातिवंत नास्तिक. आपल्या आत्ताच्या भाषेत बोलायचं ठरलं तर तो सभासद वाढवतो, तो जातिवंत नास्तिक. विचारा पंढरपूरला जात नाही, पंढरपूरला स्वतः जात नाही आणि निघाला त्याला एसटी मध्ये बसू देत नाही. जो निघाला पण एका जणांनी सप्ताह झाला, सप्ताहामध्ये ऐकलं, महाराजांनी सांगितलं, अगदी रंगवून सांगितलं, जन्माचं सार्थक भगवंताच्या दर्शनात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. एका श्रद्धावान भाविकांनी ते ऐकलं, काला झालं, सप्ताह संपला, त्याला वाटतं पंढरपूरला जाऊ, चंद्रभागेत जाऊ, देवाचं दर्शन करू, जीवनाचं सार्थक करू. म्हणून त्यांनी पेटी वळकटी घेऊन निघाला. सकाळी 6 वाजता एसटी स्टँडवर आला. याची तिथं गाठ पडली. राम राम. यांनी विचारलं, काय बराच लांबचा प्रवास दिसतो, बरीच जय्यत तयारी करून चालले, निघाले कुठं? तो म्हटला पंढरपूर. हा म्हटलं पंढरपूर म्हणजे आता सप्ताह झालं की नाही, कीर्तनात ऐकलं ना आपण, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाचे एक जातो म्हटलं, पंढरपूरला जातो, चंद्रभागेचं स्नान करतो, देवाचं दर्शन करतो, जीवनाचं सार्थक करतो, कीर्तनात ऐकलं. आणि मग त्यांनी त्याला असा स्ट्रॉंग डोस पाजला. तो म्हटला, कीर्तनकारांच्या काय नादी लागला. काय काही दाशिषा आणि ते म्हणतात, अरे बाबा त्यांचा धंदाच हा. आमच्या बाबतीत असं म्हणतात, त्याच्या बापापासून धंदा आहे. बोलतातच बुवा, बोलतात त्याचा धंदाच आहे म्हणतात. देवानी 2 गाणं काही येणं म्हणून दिलं, काही एकाने ऐकून घ्यावं, एकाने सोडून द्यावं, आपलं आपलं आहे ते चालू द्यावं, येणं झालं तू. बरं तू मला सांग, तिथं जाणार, तिथं जाणार, तीर्थ तीर्थ म्हणून गरुड चंद्रभागेच्या पाण्याची आंघोळ करणार, गरुड चंद्रभागेच्या पाण्याची आंघोळ करतो, 40 तास बारीक उभा राहतो, पाय सुटून घेतो, रात्र जागरण करतो, धक्काबुक्कीने तरी सहन करतो, पोलिसांच्या लाथे खातो, बडव्यांच्या गचांड्या खातो, आणि तिथं जाऊन देव म्हणतो, काळ्या दगडाच्या पाया पडतो, गरुड पाण्याची आंघोळ करतो, काळ्या दगड. बरं गंमत अशी महाराज, ह्या लोकांचे लागू पुरते अभंगही पाठ राहतात. हे विशेष पुन्हा कधी गाथा वाचलं त्यांनी. तो म्हटलं, सांग, तीर्थ म्हणून गरुड पाण्याची आंघोळ करतो, देव म्हणून काळ्या दगडाच्या पाया पडतो, मग आपल्या गावामध्ये पाण्याचा का दुष्काळ गेला आणि दगडांचा का तोटा पडला? बोल काय देतात ते धोंडा पाणी, देव रोगडा सज्जनी, तीर्थात फक्त दगडच आहे, पाणीच आहे, जातोच कशाला? आणि तुम्ही ऐका, एवढं स्ट्रॉंग इंजेक्शन बसल्यावर कोणाचं वैराग्य राहील का? तो म्हटला, तू म्हणतो तेच बरोबर आहे, पटलं ना तुला? अगदी पटलं, नक्की पटलं ना? 100% पटलं. मग तो मी जाय घरी, गाडीत न बसता पंढरपूरची गाडी लागली, आत्ता घरी आला, पलंगावर बसता, बायकोनी पाण्याचा तांब्या भरून दिला, 1-2 घोट पाणी पिला. बायकोनी त्याला विचारलं, का गेले नाही? निघाले परत आले, तुम्ही गेले नाही? अहो निघाले परत आले, तुम्ही गेले का नाही? हा बायको चिडला, कुठं? ती म्हटली, अहो पंढरी वारी. तो म्हणे, काय करायची वारी, बरं आहे घरी. जो पंढरपूरला स्वतः जात नाही, निघाला त्याला पोहोचू देत नाही एसटी पर्यंत, हा जातिवंत नास्तिक. विचारा ज्ञानोबाईंनी त्याच्याकरता गोड उदाहरणं 2-3 वापरली. पावसाळ्या दिवसात गारा पडतात की नाही? पावसाळ्याच्या दिवसात गार पडते, शेतामध्ये गार पडली का 10-5 मिनिटांनी ती गारडी गळून तिचं पाणी होऊन जातं. पण गंमत काय करते बघा, काय आकाशातून शेतात पडलेली ती गार स्वतः राहत नाही,
पिकाला राहू देत नाही. तसं नास्तिक स्वतः भक्ती करत नाही, करतो त्याला करू देत नाही. ज्ञानोबांनी दुसरं उदाहरण वापरलं, माशी आपण तिकडवी पुढीला वांती शिनवी. ज्ञानोबाला बोलले जेवण चाललं होतं, रंगात आलं होतं, 1.5 तास पंगत चालली होती, गुलाबजामची पंगत होती, शेवटचा घास होता, तो तोंडात टाकला का हातच धुवायचा होता. एकटीची जेवण झालं होतं, गुलाबजामच होतं शेवटचा ठेवलेला. अखंड गुलाबजाम उचलला, हातात घेतला, तोंडापर्यंत आणला, आ केले, तोंड उघडले, सोडायचं गुलाबजाम, खायचाच आता आणि धुवायचाच हात. तेवढ्यात ते उघडलेल्या तोंडात गुलाबजाम टाकण्याच्या अगोदर एक माशी त्या उघड्या तोंडातून आत गेली. बरं गेली तर गेली म्हणजे तिची तीच गेली, काही कोणी आग्रह केला नाही, कसंही करून तुम्ही जाच बाई असंही गेली गेली. बरं गेली तर जाऊ द्या, गेली तर गेली, पण एवढं मोठं गोडाऊन इकडे नका पाहू, त्याचं पहा. तुम्हाला मीच दिसतो मोठ्या मोठ्या. अरे किती गिराव लोकांचे पीठ होतं, काय नजर लावता. काही कारण नसताना शेवटच्या घासाबरोबर मासी पोटात जाते आणि पोटात गेलेली मासी स्वतः पोटात राहत नाही आणि पाठवलेल्या अन्नाला पोटात राहू देत. सगळं मटेरियल बरोबर घेऊन पुढीला वांती शिनवी. मग जसं माशी पोटात राहत नाही, अन्नाला राहू देत नाही, गार शेतात राहत नाही, पिकाला राहू देत नाही, तसं नास्तिक स्वतः भक्ती करत नाही आणि जो करतो त्याची पूर्ण होऊ देत नाही, हा जातिवंत नास्तिक. असे नाही एक महाराज एखाद्याला आपण आग्रह करावं, घालन माळ अहो माळ घालणं चांगलं असतं, घालन माळ आपलं ऐकून तो तर घालीतच नाही, पण आपली राहू देत नाही. त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो आषाढपासून सुरक्षित अंतर दूर राहिलेलं बरं. मग परिपूर्ण नास्तिकाची व्याख्या नास्तिक देव मानित नाही. तुम्ही त्याला बरोबरीने किती युक्ती प्रयुक्तीनं सांगा, त्याचं ठाम मत ठरलंय जगात देव नाही. बरं असू द्या. आता एक सांगा महाराज, नास्तिकांच्या देव नाही या म्हणण्याला त्यांच्याकडे काही पुरावा आहे का? आहे पुरावा. एक पुरावा त्यांच्याकडे आहे. नास्तिकांच्या देव नाही या म्हणण्याकरता त्यांच्याकडे एक पुरावा. कोणता? ते चार्वाकाचं मत आहे, म्हणजे नास्तिक दर्शनकाराचंच मत आहे. त्यांच्याकडे एक पुरावा. कोणतं? त्यांचं म्हणणं असं आहे, चक्षुर्वै सत्यम, चक्षुर्वै सत्यम, चक्षुर्वै सत्यम. या चार्वाकाच्या बोलण्याचा अर्थ असा आहे का जे डोळ्याला प्रत्यक्ष दिसतं तेच जगामध्ये असतं आणि जे डोळ्याला दिसत नाही ते मात्र जगात नसतं. हे नास्तिकाचं मत आहे. दिसतं तेच असतं, दिसत नसतं ते जगात नसतं. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, हे नास्तिकाचं म्हणणं वरवर पाहता चांगल्या माळकऱ्यांना पटत आहे. हा बिघडतात माणसं, काय म्हणजे खरंच आहे ना राव, त्याच खरंय ना, देव असता तर दिसला नसता का, आणि ज्या दिसत नाही त्या असलच का होते ना बिघडी. नास्तिकाचं म्हणणं. पण तुम्हाला एक सांगतो, नास्तिकांचं हे बोलणं 100% निराश्रित आहे, 100% निराधार आहे, 100% बिनबुडाचं आहे. आणि आस्तिक दर्शनकारांनी युक्ती प्रयुक्तीनं त्याचं खंडन केलेलं आहे. कारण कसं तुम्ही एक मिनिट आहे, नास्तिकांचं म्हणणं जरी आपण मान्य केलं, काय म्हणणं? जे डोळ्याला दिसतं तेच जगामध्ये असतं आणि जे डोळ्याला दिसत नाही ते मात्र जगात नसतं. हे जर नास्तिकाचं मत आपण मानून घेतलं, खरं मानलं, तर जगात काही वस्तू अशा आहेत प्रत्यक्ष डोळ्याला दिसत नाही, पण त्यांचं अस्तित्वही नाकारता येत नाही, मानावं लागतं, मान्य करावं लागतं. आणि काही गोष्टी, काही वस्तू, काही पदार्थ असे आहेत त्या जे डोळ्याला धादांत दिसतात पण त्यांचं अस्तित्व सिद्ध नाही, अस्तित्व मानताच येत नाही. मग जे डोळ्याला दिसतं तेच आहे म्हणावं तर इथं नास्तिकवाद संपला. जास्त शब्दछल करून शब्दाचा प्रपंच वाढून टाइमपास करण्यापेक्षा एकच बोलतो बघा, काय मृगाच्या डोळ्याला दिसतं की नाही? मृगाच्या डोळ्याला दिसतंय की नाही? दिसतं. मृगजळ दिसतं ना. मृगजळाची उत्पत्ती सांगितली ज्ञानोबांनी.
तेजा आणि उकिरा भीती झाली अविरा मग मृगजळाची पुरा रूप होय उखर जमीन आणि तिच्यावर सूर्याचे पडलेले प्रखर किरण उखर जमीन आणि सूर्याचं प्रखर किरण या दोघांच्या संयोगात ज्या झळ्या निर्माण होतात त्याला पाण्यासारख्या दिसतात त्याला मृगजळ म्हणतात तेजा आणि उकिरा भीती झाली अविरा मग मृगजळाची पुरा रूप होय ज्ञानोबाराय बोलले मग मृगजळ पाण्यासारखं दिसतं पण सांगा मृगजळ असतं का आणि मृगजळ असतं का आतापर्यंत पावसाची वाट पाहत बसलो असतो का आपण पिकं वाया जाऊ दिले असते का ज्ञानोबाराय म्हणतात मृगजळाची गाठ तळी जे दुरून तिची निहाळी वाचून तये पाणी साळी केली लावीसी काही याचा अर्थ आहे की मृगजळ दिसतं पण प्रत्यक्ष नसतं इथंच नास्तिकांचा वाद संपला विठाला विठाला याचा अर्थ ते दिसणं कसं आहे मृगजळाचं पाण्यासारखं दिसणं खरं नाही ते दिसणं खोटं आहे विठाला विठाला मृगजळ दिसे साचपणा आईसे पण खोटियाच्या काय ते पाणी महाराजांनी आणखी स्पष्टोक्ती केली नाताच्या अभंगात किती गोड बोलले बघा काय ते थिल्लरीचे पाणी काय ते थिल्लरीचे पाणी ओठ न भिजे न फिटे धनी ओठ न भिजे न फिटे सिन तो आधी अवसानी कष्टच आहे व्यर्थ सिनच आहे बघा मृगजळाच्या पाण्याने तर अनेक पूर्ण होत नाही ओठही भिजले जात नाही मग मृगजळाचं पाणी दिसतं राजरोज दिसतं पण प्रत्यक्ष नसतं अमृत अनुभवात माऊलींनी एक दृष्टांत दिला मोठा बोट दिला बघा काय ज्ञानोबाराय बोलले ऐका शेजारी शेजारी दोन डोंगर आहे शेजारी शेजारी खेटून एकमेकाला दोन डोंगर आहे एका डोंगरावर मृगजळ नाही आणि एका डोंगरावर मृगजळ आहे आता लक्षपूर्वक ऐका ज्या डोंगरावर मृगजळ नाही ज्या डोंगरावर मृगजळ नाही तो डोंगर कोरडा बरोबर शेजारी शेजारी डोंगर आहे एकावर मृगजळ आहे आणि एकावर मृगजळ नाही मग ज्या डोंगरावर मृगजळ नाही तो डोंगर कोरडा आणि ज्या डोंगरावर मृगजळ आहे तो डोंगर कोरडाच तो का वल्ला का ज्ञानोबाराय म्हणतात मृगजळ जे तर नुमंडे ते तर असे पा कोरडे मग नुमंडे ते तर जोडे ओळांशू काही म्हणजे मृगजळ दिसतं प्रत्यक्षात मृगजळ नसतं इथं नास्तिकांचं दिसतं तेच असतं हे बोलणं संपलं विठाला तसंच पुढे आहे आता मला तुम्ही असं सांगा जे जे डोळ्याला दिसत नाही ते या जगात नाहीच का मग जे जे डोळ्याला दिसत नाही ते ते या जगात नाहीच का काय बोलता मी विचारतो आणि तुम्ही मला पटपट पटपट हो नाही पटपट पटपट उत्तर सांगायचं का मी तुम्हाला विचारतो मला तुम्ही सांगा तिळात तेल नाही का तिळातलं तेल दिसतंय का फुलात सुगंध नाही का फुलात सुगंध दिसतो का दुधात तूप नाही का दुधात तूप दिसतं का उसात गुढी नाही का उसात गुढी दिसते का लाकडात अग्नी नाही का लाकडात अग्नी दिसतो का तसा जगात देव नाही का जगातला देव बोला ना तुम्ही बोला असे काही कळतो का माणसाला समोरच्या सांगा ना हो नाही दिसतंय तिळात तेल दिसतो फुलात सुगंध दिसतो दुधात तूप दिसतो उसात गुढी दिसतो लाकडात अग्नी दिसतो आणि मग नाहीच का आहे मी आहे तर दाखवा त्याला प्रक्रिया सांगितली
काळजी करू नका. तिळात तेल दिसत नाही पण आहे, मानावंच लागतं. फुलात सुगंध नाही दिसला मानावाच लागतो. दुधात तूप न दिसलं मानावंच लागतं. कसं? एक मिनिट ऐका. आहे दिसत नसलं तरी आहे. फक्त तुम्हाला पाहायचं का? हो म्हणा, लगेच दाखवतो. हो म्हणा, फक्त लगेच दाखवतो. मनथोणी नवणी कासेचे घे आनंदा, मनथोणी नवणी कासेचे घे आनंदा, मनथोणी नवणी कासेचे घे आनंदा, मनथोणी नवणी कासेचे घे आनंदा. तिळातलं तेल पाहायचं का? वर्णन काय केलं ऐका. वाटून पहा, तिळातलं तेल कळेल. नाकाला लावून पहा, फुलातला सुगंध कळेल. आता त्यांनी प्रमाण दिल्याप्रमाणे मंथन करून पहा, दुधातलं तूप कळेल. खाऊन पहा, ऊसातली गोडी कळेल. घर्षण करून पहा, लाकडातला अग्नी कळेल. हे चाणक्य नीतीमध्ये हेच वर्णन केलं ना चाणक्याने. तिले काल पुष्पगंधम काष्टी वडली पाहिजे होतं. ईश्वरपुरंता हे विवेकता पश्चात मानव. या श्लोकाचं शेवटचे शब्द डोळ्यापुढे आणा. काय? विवेकता पश्चात मानव. त्याचा संधी करा तर संधी आत्मानव विवेकता पश्य. आत्मानव विवेकता पश्य पाहायचं का? वाटून पहा, तिळातलं तेल कळतं. लावा नाकाला, फुलातला सुगंध कळतो. करा मंथन, दुधातलं तूप कळतं. पहा खाऊन, ऊसातली गोडी कळते. दर्शन करा, लाकडातला अग्नी कळतो. तसं जगातला देव पाहायचा का? एक काम करा. काय? संतांच्या संगतीमध्ये बसून, संतांच्या संगतीमध्ये बसून तत्वज्ञानाचं चिंतन करून पहा, म्हणजे जगातला देव कळेल. उगीच झिपऱ्या वाढून देवच नाही, बोंबल बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती. आले कमलापती, आले कमलापती, आले कमलापती, संताचे संगती बैसता. मग कळो आले कमळापती. देव पाहायचा का? जसं वाटल्याशिवाय तिळातलं तेल दिसणार नाही, नाकाला लावल्याशिवाय फुलातला सुगंध कळणार नाही, मंथन केल्याशिवाय दुधातलं तूप दिसणार नाही, खाल्ल्याशिवाय ऊसाची गोडी अनुभवात येणार नाही, दर्शन केल्याशिवाय लाकडात अग्नी समजणार नाही. तसं संतांच्या संगतीमध्ये बसून तत्वज्ञानाचं चिंतन केल्याशिवाय जगातला देव कळणार नाही. पाहायचा का? उगीच केस वाढून देवच नाही, बोंबलत फिरायचं नाही. पाहायचा का? मग नेवाशाला यायचं. महाराजांच्या संगतीत बसायचं, तत्वज्ञानाचं चिंतन करायचं. कळतो बैसता संतांचे संगती, मग कळो आले कमळापती. याचा अर्थ एकच आहे.
जे डोळ्याला दिसत नाही ते नाही म्हणावं तर या गोष्टी दिसत नाही पण मानाव्या लागतात. इथं नास्तिकांचं मत संपलं. दिसतं तेच असतं म्हणावं, मृग जेव्हा दिसतं प्रत्यक्षात नसतं म्हणजे नास्तिकाचं पूर्ण मत संपलं. अजून एक युक्तिवाद सांगतो म्हणजे दृष्टांताचा भाग अजून एक सांगतो, सोपं सहज बोलतो बघा. कसं? एक मिनिट ऐका. जो म्हणतो ना दिसत नाही म्हणून जगात देव नाही, ज्याचं म्हणणं दिसत नाही म्हणून जगात देव नाही त्याचाच मेला भाग. तुम्ही 10-20 जण त्याच्याकडे जा, त्याला विचारा काय बा तुझे वडील? तो म्हटला होते ना असं भूतकाळात बोलू नको, आम्हाला तुझा बाप पाहायचाय. काळा का गोरा, उंच का ठेंगू, जाड का रोड, तुमचा बाप पाहायचाय आम्हाला. तुझा बाप पाहण्याकरता आलो. कुठे तुझा बाप? तरी त्याचं ते तो म्हटलं होते ना असं तू भूतकाळात बोलू नको, आम्हाला आता सध्या तुझा बाप पाहायचा. मग तो म्हटला माफ करा, 8 महिन्यापूर्वी वडील माझे वारले, आता ते तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्याला दिसू शकत नाही. मग तुम्ही त्याला म्हणा, तुम्ही त्याला म्हणा. अहो म्हणा ना राव, घाबरतो कोणाला? मी आहे ना उभा, भिवू नकोस. म्हणा ना तुम्ही. बरं जाऊ द्या. काय तुम्ही त्याला डायरेक्ट असं म्हणा, ज्या अर्थी तुझा बाप आम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही त्या अर्थी. आता पुढचं तरी म्हणा ना राव, सगळं मीच म्हणू का? तुम्ही डायरेक्ट म्हणत आला ज्या अर्थी तुझा बाप आम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही त्या अर्थी तुला बाप. असं बोलून चालतं का? असं बोलून चालत नाही. हा म्हणजे बाप न दिसला. कारण वेदांताचा सिद्धांत असा आहे का कार्यावरून कारणाचं अनुमान केलं जातं, कार्यावरून कारणाचं अनुमान करावंच लागतं असं वेदांत बोलतो. ज्या अर्थी कार्य विद्यमान आहे मग त्याचं कारण दिसो अथवा न दिसो, असो अथवा नसो, प्रत्यक्षात मात्र ते मानावंच लागतं, अमान्य करून चालत नाही. जाऊ द्या. मडकं दिसतं मग कुंभार नाही दिसला तरी मानावा लागतोच. अलंकार दिसतात ना मग सोनार मानलाच पाहिजे. चित्र दिसतंय ना मग चित्रकार मानावाच लागतो. बघा कपडे दिसतात ना, कापड दिसतंय ना मग विणकर मानावाच लागतो. असं सिद्धांत आहे. म्हणजे कार्यावरून कारणाचं अनुमान करावं लागतं हा सिद्धांत. मग काय कुंभार असो नसो, दिसो न दिसो, पण मानल्याशिवाय गत्यंतर आहे का? कारण एक मिनिट आहे का, मातीपासून मडकं बनतं मान्य, मातीपासून मडकं तयार होतं मान्य, पण बिगर कुंभाराचं होतं का? जमिनीमधून डायरेक्ट अशी मडकेच वर येतात का? काय बोलले ज्ञानोबा आहे, एरवी तरी भूमी आतून स्वयंभ, काय घडल्या गाडग्याची निगती कोंब, पण इथे कुलाल मतीचे गर्भ उमटले की. कुलाल म्हणजे कुंभार, मती म्हणजे बुद्धी. निराकार मातीला आकार देण्याची बुद्धी कोणाची आहे? कुलाल म्हणजे कुंभार, त्याची बुद्धी आहे. मग मातीपासून मडकं बनतं पण बिगर कुंभाराचं होतं का? कापसापासून कापड तयार होतं. काय ज्ञानोबा लिहून ठेवलंय पा, कापसापासून कापड तयार होतं. पण सांगा शेतामध्ये कपाशीच्या झाडाला कापसाच्या बोंडातच कापडाचे तागे येतात का? काय वर्णन केलं? कापसाची पुटी, काय कापडाची आची पिटी, पण वेडी तयाची दृष्टी कापड झाला. वेडी म्हणजे विणकर, तयाची दृष्टी कापड झाला. मग कापड दिसतंय ना, विणकर न दिसला तरी मानावा लागतो. सोने लेणे उनी घडे ज्ञानोबा आहे. सोनं गोळा असतो, त्याचे विविध अलंकार सोनार करतो. मग अलंकार आहे ना सोनार मानला पाहिजे, चित्र आहे ना चित्रकार मानलाच पाहिजे. तसं मुलगा हे कार्य आहे, पिता हे त्याचं कारण आहे. मग कार्यरूपी मुलगा दिसला की कारण रूपी पिता नाही दिसला तरी मानावाच लागतो. हा आपल्या वेदांताचा सिद्धांत आहे. स्वानंद सुनिवासी गुरुनाम गुरु मामासाहेब सांगायचे म्हणतात, कीर्तनात असं छोट्या मुलाला उठवलं, उभं केलं. मामाने विचारलं काय रे बाळ, काय तुझं नाव? तो म्हटलं आमका तमका डमका.
अरे छान छान छान. कुठला राहणारा? म्हटले नेवासा. बर बर बर. तालुका नेवासा, मुक्काम पोस्ट नेवासा, जिल्हा. बर बर. आणि विचार काय वाटते नेवाशामध्ये तुला काही घरदार वर्ग हुशार होतो, तुम्ही होतो, बोलतो होतं, चाबरत होतं, तेवढ्या लोकांमध्ये ते म्हटले मामासाहेब गरीबाला कशाचं घरदार? म्हटले काही गाडी घोडी? तोडला नाही ना मामासाहेब गरीबाला कशाची गाडी घोडी? काही शेतीवाडी? तोडला नाही ना मामासाहेब गरीबाला कशाची शेतीवाडी? बरं म्हटले तिथं काही तुला ते चुलते काके? नाही ना मामासाहेब गरीबाला कशाची चुलते कशाची काके? बरं म्हटलं काही मावशी बिवशी? नाही ना म्हटलं मामासाहेब गरीबाला कशाची मावशी कशाची काय? बरं म्हटलं काही मामा माम्या? म्हटलं नाही ना मामासाहेब गरीबाला कशाची मामा कशाची माम्या? बरं म्हटलं तुला काही तिथं भाऊ बहिणी? म्हटलं नाही ना मामासाहेब गरीबाला कशाची भाऊ गरीबाला कशाची बहिणी? बरं म्हटलं मग तुला ते काय आई वडील? म्हटलं नाही ना मामासाहेब गरीबाला कशाची आई वडील? गरीबाला आई वडील नसतात. बरोबर आहे. म्हणजे पार्सल काही गाळे कुठून आली का? पार्सल आली कुठून? आबाळातून पडली का? याचा अर्थ असा, पुत्र हे कार्य विद्यमान आहे याचा अर्थ त्याचा कारण रूपी पिता जिवंत असो मृत असो दिसो न दिसो तो मानावाच लागतो. तसं चित्र विचित्र चैतन्यमय जगत विद्यमान आहे याचा अर्थ याचा कर्ता परमात्मा हा तुम्हाला मानावाच लागतो. हा सिद्धांत आहे. एवढ्या युक्ती प्रयुक्तीनं सांगितलं तरी सुद्धा त्या नास्तिकाचं म्हणणं एकच आहे, देवच नाही देवच नाही. आता काय करता? जाऊ दे. तुम्हाला दुसरा भाग असा सांगतो, स्वभावाला काही औषध नसतं. स्वभाव नसते औषधम, स्वभावाला औषध नसतं. ज्याचा जो स्वभाव बनला तो बनला. आता सृष्टी उलटी पालटी होईल, त्याच्या स्वभावात बदल नाही. जाऊ दे. तुमच्या समाधानाकरता मी थोडा असं बोलतो. काय काही गोष्टींचं अस्तित्व ऐका, काही गोष्टींचं अस्तित्व आपल्या आहे किंवा नाही म्हणण्यावर अवलंबून नसते. तुम्ही आहे म्हणा तरी ती गोष्ट आहेच, आणि तुम्ही नाही म्हणा तरी ती गोष्ट आहेच. तुमच्या आहे किंवा नाही म्हणण्यावर त्याला काही फरक पडत नाही. त्याचं अस्तित्व असतं तसं असतंच. तुम्हाला गमत सांगू, दोन आंधळे एकत्र आले. दोन आंधळे एकत्र आले. एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला म्हटले काय रे काय? म्हणजे तू कधी सूर्य पाहिला का? तो म्हटला नाही हो, मला कधी दिसला नाही, मी कधी पाहिला. मग यांनी या आंधळ्यांनी त्या आंधळ्याला विचारलं, माझू तू कधी पाहिला? तो म्हटला नाही ना, मला दिसत नाही म्हणून तुला विचारलं, तू पाहिला? मलाही दिसत नाही, तुलाही दिसत नाही, आणि सगळं जग तर सूर्य 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 करतात. आंधळे ते, आणि मग लोक कसं सूर्य सूर्य? एक आंधळा दुसऱ्या म्हटलं आपल्या लोकांचं काही खरं नाही. आपले लोक तुला माहिती नाही, मेंढराची जात आणि आपले माणसं बरोबरच नाही. एकाने चट काढायचं आणि बाकीच्या पळत राहायचं. सगळा असाच धंदा कायम चालला. मेंढरांचं सुद्धा तसंच आहे. तुम्हाला शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. 4थी 5वीचा वर्ग होता, 50 मुलं होते. त्या वर्गामध्ये एक मुलगा होता, 50 होता, ढ होता, माछा होता. त्याला कधीच काही येत नव्हतं. इतका ढ होता, इतका माछा होता. 4-5 गुरुजी मेले, पण हा त्याच वर्गात 5च नाही, एकदम माछा, एकदम दूर. शिक्षक सुद्धा त्याच्या नादी लागत नव्हते. वर्गामध्ये तो त्या वर्गाचा कंडक्टरच. म्हणजे पहिलं जुन्या एसट्यांना दार माग राहायचे ना, या लेलनच्या गाड्या आत्ता आल्या पुढच्या दाराच्या. आपल्या लहानपणी एसट्यांची दार माग राहायचे ना, कंडक्टरचं सीट मागच्या दारात राहायचं. तसं तो त्या वर्गाचा कंडक्टर. शिक्षक सुद्धा वर्गामध्ये शिरताना पहिलं त्याला नमस्कार करायचे, मग पुढे जायचे. अत्यंत ढोक. आणि शिक्षकांनी विचारला प्रश्न, मुलांनो नीट ऐका. काय एका खोलीमध्ये 12 मेंढ्या कोंडल्या, एक बाहेर गेली, खोलीत किती राहिल्या? सगळ्यांनी वरती हात केले. याला पण विचारत होता, यांनी वरती हात केला. शिक्षकांनी सिरियल नंबर विचारला, 1 नंबर तू सांग रे. प्रश्न नीट ऐका. 12 मेंढ्या खोलीत कोंडल्या, एक गाय गेली, खोलीत किती राहिल्या? तर 1 नंबर तू सांगले म्हणजे 11. शिक्षक म्हणायची बरोबर बस खाली. नंबर 2 तू रे 11 बरोबर. नंबर 3 तू रे 11. 4 नंबर 11, 5 नंबर 11, 6 नंबर 11. त्याच्या शेजारचा तू रे 11, त्याच्या पलीकडचा तू रे 11, त्याच्या मागचा तू रे 11, त्याच्या मागचा 49 पर्यंत गेलो. सगळे म्हणायचे 11. शिक्षक म्हणायचे बरोबर. आता शिक्षकांना वाटलं याला कधी येतच नाही, माझ्याला काय नादी लागतात, त्याला न विचारता पुढचं शिकवायला.
पण खरं उत्तर त्याला येतो. आणि तुम्हाला नियम सांगतो, ज्याला खरं माहीत राहतं ना त्याला दम निघत नसतो. त्याला नुसत्या हातून उकळ्या फुटतात, त्याची तगमग होती, त्याला ते जमतच नाही, उचल टाक होती त्याची. तो शेवटी उठून उभा राहिला. तो म्हटलं गुरुजी माझं ऐका, मग पुढचं शिकवा. गुरुजी म्हटलं बस खाली, तुला कधी काही येतं रे? तो म्हटलं कधी नसेल काही येत, पण आज येतंय. माझं ऐका मग पुढचं शिकवा. बरं म्हटलं, त्यांनी फॉर्मच केला. थांबले शिक्षक, म्हटलं ऐक पुन्हा प्रश्न नीट ऐक. 12 मेंढ्या खोलीत कोणल्या, एक बाहेर गेली, खोलीत किती राहिले सांग. तो एक काही नाही. शिक्षक म्हणजे डोकं फिरलं तर तुझा प्रश्न करतो तुला. अरे 12 कोणले होते, एक बाहेर गेली, खोलीत किती राहिल्या? हा म्हटलं तेच सांगतो नाही, काही नाही. गुरुजी म्हटले कसं काय? तो म्हणजे मेंढराची जातच अशी एक निघाली का? तसा हा म्हटलं बाबा कशाचा सूर्य, आपली माणसं म्हणजे मेंढराची जात एकाने काढायचं बाकीच्या निपाळायचं, एक गेले जावे त्याच्या काय. तो म्हटलं बस सूर्य नाही. आणि 1 मिनिट ऐका, नुसतं सूर्य नाही म्हणून थांबले नाही. मग 12 महिने फिरले. नगर जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, नाशिक जिल्हा, 3 जिल्हे फिरले. जेवढ्या अंधशाळा तेवढ्या अंधशाळेंना भेटले. त्यांनी भले असे 7-8 हजार आंधळी एकत्र केले. एक तारीख ठरवली, नेवाशाळा ज्ञानेश्वर मंदिराच्या प्रांगणात जाहीर सभा आयोजित केली. भला मोठा स्टेज दिला. 7-8 हजार आंधळे गोळा केले. एक भल्या मोठ्या डेरीचा आंधळा त्यांचा अध्यक्ष बनवला. आणि सभेचा विषय काय? सूर्याचा निषेध नोंदवण्याकरता. सूर्याचा निषेध आपल्याला दिसत नाही, त्या अर्थी जगात सूर्य नाही हा निषेध व्यक्त करण्याकरता. आणि ती सगळी सभा रंगत आहे, म्हणजे सभा जमली. आणि मग एका कार्यकर्त्याने माईकवर जाऊन सांगितलं, आता मी तुमचा फालतू जास्त म्हणजे बडबड करून तुमचा टाइमपास करीत नाही. मी तुम्हाला बोर करण्याची माझी इच्छा नाही. मी फक्त इतकं सूचित करण्याकरता माईक पाशी आलेलो आहे का अध्यक्ष महाशयांनी आपले अनमोल विचार मुक्त कंठाने आपल्या सर्व अंगांना ऐकवावे अशी माझी इच्छा आहे. आणि मी त्यांना विनंती करतो, आपली रजा घेतो. तो खाली बसला. मग तो अध्यक्ष उठला, खुर्चीपासून माईकला आला. 15-20 मिनिटं माईक चिंट्याची गाठच पडणार. सापडला इकडून तिकडून माईक. आणि माईक सापडल्यानंतर तो काय बोलला ऐका ना. काय तो म्हटला, माझ्या प्रिय आंधळ्या बंधूंना आणि भगिनींनो, तुमच्याकडे पाहिलं की मला मोठा आनंद वाटतो. कोण म्हणतो? काय म्हणतो? आज आम्ही तुम्हाला जे या ठिकाणी एकत्र केलेलं आहे आणि तुम्हाला एवढा जो श्रम दिलेला आहे, व्यर्थ श्रम नाही केलेला तुमचा. मग आज आपण एक महत्वाचा ऐतिहासिक निर्णय घेत आहोत आणि त्याच्याकरता आपण इथं आहोत. बोला बंधूंनो, भगिनींनो, बोला. सगळं जग म्हणतं सूर्य, तुम्ही कधी सूर्य पाहिला का? खालून एक स्वरात आवाज आला, अजिबात नाही, कधीच नाही. आणि जर तुम्हाला दिसत नाही तर सूर्य मानायचा का? अजिबात नाही, मानायचाच नाही. मग बोला सूर्य नाही, सूर्य नाही, सूर्याची हुर्य, सूर्य नाही. सगळ्यांनी कडाकडा टाळ्या वाजवल्या, सूर्याचा निषेध नोंदवला. आणि यांचा निषेध व्यक्त करायचं काम चाललंच होतं. तेवढ्या 7-8 घुबडं तिथं आली. घुबडांची हकीकत माहिती तुम्हाला? ज्ञानोबांनी त्याला डुडुळ म्हटले. मूवीमध्ये डुडुळ का डोळे फुटती दिवसा डुडुळांचे. या सूर्याची आपल्या या घुबडांची गंमत अशी, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा घुबडाचे डोळे जातात आणि रात्री अंधार पडतो तेव्हा घुबडाचे डोळे येतात. म्हणजे घुबडाला सूर्योदयाच्या नंतर डोळे नसतात. मग घुबडांना सूर्यदर्शन नाही, त्यांना सूर्य दिसायचं काम नाही. ते घुबड तिथं आले आणि एक घुबड ढिटाई करून माईक पाशी आलं. त्यांनी सांगितलं, आत्ताच अध्यक्ष पाशे यांच्या अनुमतीनं तुम्ही सर्वांनी सूर्याचा जो निषेध नोंदवला, या तुमच्या सूर्य निषेधाला आमच्या घुबडांच्या जातीचं 100% अनुमोदन. आता मी थांबतो. मी का पुढे नको बोलायला. आता तुम्ही मला विचार करून सांगा, आंधळ्यांनी घुबडांनी किती जरी सूर्य नाही म्हटला तर उद्या सूर्य उगवायचा बंद पडेल का? सूर्याच्या अस्तित्वात काही बिघाड बाद होईल का? नाही.
घुबडांनी आंधळ्यांनी सूर्य आहे म्हणू द्या तरी सूर्य आहेच, नाही म्हणू द्या तरी सूर्य आहे. त्याचं नित्य उदय आणि नित्य असतं त्याचं ठरलेलंच आहे. यांच्या आहे किंवा नाही म्हणण्यावर त्याचं अस्तित्व अवलंबून नाही. तसं या भक्तिशास्त्रामध्ये ऐका, या भक्तिशास्त्रामध्ये नास्तिक आंधळ्यांनी नास्तिक घुबडांनी किती जरी सूर्य नाही म्हटला तरी आमचे ज्ञानोबा तुकोबाराय सांगतात, किती जरी देव नाही म्हटला तरी ज्ञानोबा तुकोबाराय सांगतात देव आहे तसा आहेच आहे, त्याच्या अस्तित्वावर परिणाम. याचा अर्थ असा, नास्तिकांच्या दृष्टीने जगात देव नाही, नास्तिक लोक देव मानत नाही. मग जो देव मानत नाही, जो देव जाणत नाही त्याला तुकोबाराय देव कसा सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. आणि एक मिनिट, सांगूनही जर त्याच्यावर परिणामच होणार नसेल तर सांगा तरी कशा. माणसाने सांगावं, ऐका बरं, सांगणाऱ्यांनी जरूर सांगावं, अवश्य सांगावं, अगत्य सांगावं. पण कधी ज्याला ऐकून ज्याच्यावर परिणाम होईल तेव्हा. समोरच्यावर जर काही परिणामच होत नसेल तर आपली ऊर्जा खर्च करा कशाला. पुरी वाचा शिणवण नाथ महाराज म्हटले नको बाबा, व्यर्थ आपुली वाचा. कधी कधी काय घडतं समजा, काय काय असे भेटतात ना त्याच्यावर परिणामच होतो. उलट तुम्हाला एक सांगतो, काही असे आपलं ऐकून ते तर सुधरत नाही पण आपल्याला बिघडवल्याशिवाय राहत नाही. कशाला सांगा, अशांना सांगाच कशाला. विचारा चाणक्य नीतीमध्ये उपदेश होई मूर्खाणाम प्रकोपाय न शांतये पयपानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. काय परिणाम झाला सांग. सापाला किती परोपकार बुद्धीनं दूध पाजा, लिटरच्या लिटर दूध पाजा, परिणाम काय त्याचा. सापाला किती लिटर दूध कोणत्या भावनेने पाजा, परिणाम काय शेवटी त्याचा. परिणाम एकच आहे, विष. त्याच्या पोटात दूध म्हणजे अमृत आहे, पण अमृत त्याच्या पोटात गेलं का त्याची ताकद आहे, तो अमृताला बनवतो विष. त्याच्याकरता पयपानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. तसंच आहे मूर्ख माणसाला सांगायच्या भानगडीत पडू. 4 गोष्टी सांगितल्या, ऐकत राहा. चाणक्याने 4 गोष्टी सांगितल्या. काय चाणक्याचं म्हणणं असं, लुब्धानाम याचक शत्रू, शबरानाम चंद्रमारिपू, जारस्त्रीनाम पती शत्रू, मूर्खानाम बोध करू. याच्या खाली लाल रेग मारून ठेवा. मूर्खानाम बोध करू. हा, चोरी करणारा चोराला पौर्णिमेचा चंद्रशत्रू वाटतो, कृपण माणसाला दारात आलेला अतिथी शत्रू वाटतो, जार कर्म करणाऱ्या स्त्रियेला तिचा पती म्हणजे नवरा शत्रू वाटतो. तसं मूर्ख माणसाला उपदेश करणारा शत्रू वाटतो. सांगूच परंपरेने एक गोष्ट सांगितली जाती. एका झाडावर चिमणी आणि माकड राहत. त्या चिमणीला 8 महिने खपून घरटा बांधला, हिवाळा उन्हाळा. तिने दूरगामी विचार केला, काय हिवाळा संपेल, उन्हाळा संपेल, पावसाळा सुरू होईल. आणि जर पाऊस धोधो झाला, पाऊस जर झाला तर निवारा पाहिजे म्हणून 8 महिने रात्रंदिवस खपली. तिच्या शक्ती कोरतीप्रमाणे काडी 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 गोळा करायची, सुंदर असा घरटा बांधला. आणि माकड यांनी काही पुढचा विचारच नाही केला. हे उड्या मारण्यातच टाइमपास. या झाडावर उड्या मार, त्या झाडावर उड्या मार, याचे फळ काय त्याचे फळ काय, आणि असं करता करता हिवाळा संपला, उन्हाळा संपला.
पावसाळ्याच्या सुरुवातीला धोधो पाऊस सुरू झाला तर चिमणी तिच्या घरात जाऊन बसली आरामशीर मस्त. आणि तुम्हाला सांगतो महाराज, कसा इंजिनियर आणला, कसा प्लॅन काढला, कोणत्या कंपनीचं सिमेंट, कोणत्या कंपनीचं स्टील मटेरियल वापरलं तिने, पण स्लॅब एवढा सुद्धा लिकेज नाही. चिमणीचा किंचित स्लॅब लिकेज नाही. धुवंधार पाऊस पडला 2-4 तास मुसळधार. आणि हे माकड त्या पावसाच्या थेंबाच्या माऱ्याने जाम झालं, अंगात थंडी घुसली, भिजलं, गारठलं, दयनीय झालं, शोचनीय झालं, दातावर दात आपटायचे, गारठलं, तुटू ओढायला. पाऊस उघडला, चिमणी बाहेर आली, सावध झाली. समोरच्या फांदीवरती माकड पाहिलं. चिमणीला वाईट वाटलं, त्याची दयनीय अवस्था. चिमणी त्या माकडापाशी गेली आणि चिमणी माकडाला म्हटली, सांग तू घर का बांधलं नाही, सांग. 8 महिने रात्रंदिवस कपून मी घर बांधलं, मला निवारा मिळाला की नाही? अरे बाबा माकडा, तू जर घर बांधलं असतं निवारा मिळाला नसता का? पण तुझ्यापेक्षा माझी शक्ती ती काय, तुझ्यात काय कमी आहे सांग. चिडिया कहती है बंदर को, चिडिया कहती है बंदर को. काय बोलली, हाथ है पाव है आदमी जैसी काया, इतने दिन बीत गए भाई, तूने घर का क्यों न बनाया. भाऊ का घर बांधलं नाही? बघ ना माझं भेटली तरी सुरक्षितता, मला झालं तरी संरक्षण माझं. तू घर तर बांधलं असतं, तुला मिळालं नसतं का सुरक्षितपणा? का घर तर बांधलं नाही? आता 1 मिनिट ऐका, चिमणीचं सांगणं योग्य आहे की नाही? बोला, चिमणीचं सांगणं योग्य आहे की नाही? योग्य आहे. पण ज्याला सांगितलं ते योग्य आहे का, हे महत्वाचं आहे. आणि चिमणीचं सांगणं योग्य आहे, पण ज्याला सांगितलं ते माकड आहे. माकड अहो माकड, माकडाला उपदेश चालतो का? चालत नाही. आणि त्या चिमणीचा चांगल्या बोलण्याचा, सदुपदेशाचा माकडावर उलटा परिणाम झाला. राग आला त्याला. उपदेशोई मूर्खानाम प्रकोप आहे, राग आला त्याला. आणि ते माकड त्या चिमणीला म्हटलं, एवढी चिमुरडी काना मागून आली, मला तत्वज्ञान सांगायला लागली. तुझ्या दिसाला तो या झाडावर का लागेल, ती शहाणी झाली चिमणी. प्रकोप आहे, न शांत आहे, त्याचा राग शांत होईना. चिडला माकड, भयानक. हत्या माकडाने महाराज त्या चिमणीच्या अशी मारली ना, त्या चिमणीच्या तोंडातून रक्त पडलं, बेशुद्ध झाली, त्या फांदीवरून जमिनीवर पडली. आणि माकड तेवढ्यावर थांबला नाही. हो, माकड तेवढ्यावर थांबला नाही. मग त्या चिमणीचा खोपा घरत, ज्या फांदीला माकड उडी मारून त्या फांदीवर गेलं, ती फांदी मोडली आणि चिमणीचा घरता काडी विस्कटीत करून तिला बेघर करून टाकलं. म्हणजे चिमणीचा उपदेश ऐकून माकडांनी तर घर बांधलंच नाही, पण तिलाच आपल्यासारखं बेघर करून टाकले. असे जे माकड छापे ना, त्यांना सांगायच्या भानगडीत पडत जाऊ नका. अशी म्हणजे मुद्दा माझा असा आहे का माणसाने सांगावं, सांगणाऱ्याने अवश्य सांगावं, पण परिणाम होईल त्याला सांगावं. नास्तिकाच्या पुढे डोकं आपटून जीव दिला देव आहे म्हणून, पण त्याचं म्हणणं देवच नाही, देव. मग तुकाराम महाराज त्यांना देव कसा सांगायच्या भानगडीत पडत नाही. म्हणून जे मानत नाही, जाणत नाही, त्यांना महाराज सांगत नाही. जो मानतोही आणि देवाला जाणतोही, म्हणजे ज्यांनी देवाला श्रद्धेने मानला आणि वेदांत शास्त्राच्या म्हणजे तत्वाच्या दृष्टीनं ज्यांनी देवाला जाणला, त्यांना महाराज देव कसं सांगत नाही का? कारण सरळ नियम आहे हा व्यवहारामध्ये, का ज्याला जे कळतं त्याला ते सांगावं लागत. ज्याला जे कळतं, ज्याला ज्ञात आहे, ज्याला माहीत आहे, आपण पुन्हा त्यालाच ते जाऊन सांगणं म्हणजे आपण आपला बावळटपणा सिद्ध करणं, हा त्याचा अर्थ आहे. हा, त्याच्याकरता तुम्हाला गंमत सांगतो. नेवाशामध्ये एक आचार्य इतका तरबेज आहे, 10,000 लोकांचा स्वयंपाक बनवतो. एकटा 10,000 लोकांचा स्वयंपाक बनवतो. उत्कृष्ट बनवतो, स्वादिष्ट बनवतो, खमंग बनवतो, रुचकर बनवतो. पाककला निष्णात येतो, सुगरणबाई सारखा तयार येतो.
कोणते पक्वान्न बनवा, बिनचूक आणि स्वादिष्ट रुचकर खमंग बनवतो. 10,000 लोकांचा स्वयंपाक, त्याच्या हातचा स्वयंपाक कळाला तर खाणारा सुद्धा बोट चाटीतच जेवतो. हा, इतका सुंदर, कधी मीठ कमी नाही, जादा नाही, आळणी नाही, भाजी तिखट नाही, फिकी नाही, काही नाही, काही नाही, जादा तेलकट नाही, कमी तेलकट नाही, अशी सुंदर असं तंतोतंत बनवतो. मग 10,000 लोकांचा कोणताही स्वयंपाक ज्याला बिनचूक बनवता येतो त्याला नेवा शकली एक म्हातारी म्हणी, भाऊ तुला बेसन कसं करता सांगू का? आता करा विचार तुम्ही, ज्याला 10,000 लोकांचा स्वयंपाक करता येतो त्याला बेसन कसं करावं लागतं सांगावं नाही घेतो. सांगणाराचं येणेपणा नाही का? तसं ज्यांनी देवाला मानलं, ज्यांनी देवाला जाणलं, ज्याला खऱ्या अर्थाने देव कळाला त्याला पुन्हा देव कसा सांगत बसण्याची गरज नाही. म्हणून तुकोबाराय त्यांना देव कसा सांगत नाही. मानत नाही, जाणत नाही त्याला सांगत नाही, मानतो जाणतो त्याला सांगत नाही. मग सांगतात कोणाला? तर जो देवाला मानतो, आस्तिक आहे, भाविक आहे, श्रद्धावान आहे, जो देवाला मानतो पण ज्याला तत्वाच्या दृष्टीनं देव कळालेला नाही त्यांना तुकोबाराय देव कसा सांगतात. हा जो 2 नंबरचा वर्ग आहे ना, याच्यामध्ये आपण आहे वसर, तुम्ही आम्ही सगळे आपण याच्यात आहे. आपण श्रद्धावान आहे, आपण पापभिरू आहोत, आपण भाविक आहोत, आपण विश्वासू आहोत, आपण पारमार्थिक आहोत. पण आपली अडचण काय? आपण परमार्थ करतो. आपली अडचण अशी का ज्याच्या नावाने हे सगळं आपण करतो तो नेमका कोण, तो नेमका कसा, तो नेमका केवढा, त्याच्याबद्दल आपल्याला काही जाणीव नाही आणि आपला परमार्थ चालतो. म्हणजे आपण देवाला मानतो पण जाणत मात्र नाही. एक मिनिट मला तुम्ही एक मिनिट, आता ते मी बोलणार नव्हतो पण आलं पुढंच आलं. खऱ्या अर्थाने जर गणपती महाराष्ट्रातल्या लोकांना गणपती बाप्पा खऱ्या अर्थाने जर कळाला असता तर या गणेश उत्सवाच्या 10 दिवसात त्याच्या स्टेज खाली रात्र लाखो रुपयाचा जुगार खेळला गेला असता का? जर गणपती बाप्पा या महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या अर्थाने कळाला असता तर त्याला बसवायच्या मिरवणुकीमध्ये, त्याला बुडवायच्या मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी दारू पिऊन धिंगाणा केला असता का? जर या महाराष्ट्रातला गणपती बाप्पा या महाराष्ट्राच्या जनतेला खऱ्या अर्थाने कळाला असता तर 10 दिवस त्याच्या पुढे एवढं मोठमोठ्याने वाद्य वाजून शांततेचा भंग आणि दुसऱ्यांना त्रास असा समाज विघातक प्रकार कार्यकर्त्यांनी केला असता का? काय आपली सगळी उपासना म्हणजे बाजार आहे. याचा अर्थ आपण भाविक आहे मान्य, आपण श्रद्धाळू आहे मान्य, आपण पुण्याच्या भावनेतून मान्य, पण ज्याच्या संबंधाने आपण करतो तो आपल्याला कळालेला असतो. आपण जसा आपल्या कल्पनेने त्याला समजला तसा तो नाही, आणि तो जसा आहे तसा आपल्याला समजलेला येईल का लक्षात? तुम्ही ऐका, पुन्हा ऐका. जसा देव आहे, ऐका बरं का, जसा देव आहे तसा आपल्याला समजलेला नाही, आणि आपण त्याला जसा समजला तसा देव नाही. इसको कहते गैरसमज. हे लक्षात तुमच्या सांगा. गैरसमज म्हणजे काय? गैरसमज या शब्दाची व्याख्या काय करता? गैरसमज म्हणजे काय? गैरसमज या शब्दाची जी व्याख्या आहे तसं न समजणे, नाही तसं समजून बसणे, याचं नाव आहे गैरसमज. एसटी आली, रोडवर थांबली, फाटावर एक स्त्री आणि पुरुष एसटीतून उतरले. 4 तारखे बाबळाच्या झाडाखाली तंबाखूला चुना लावली. एसटी त्यांना सोडून निघून गेली. ते दोघं उतरले तर या 4 टार्गेटांमधला एक टार्गेट बाकीच्या तिघांना म्हटला, ऐकलं का? ते जे दोघं जण उतरले 100% मिसेशन मिस्टर नवरानबाई, पण बाकीचे तिघं म्हणजे आपण आपल्या गावात कधी पाहिलं नाही, त्यांना नवीन दिसतात. इतकं आत्मविश्वास, आणि तू कसं सांगू शकतो 100% नवरान बायकोच?
तेव्हा तो बाकीच्या तिघांना म्हटला त्याचं नॉलेज असतं नॉलेज तुम्हाला कळायचं तुम्ही अजून बच्चे आहात 100% सांगतो ते नवरा बायको योगायोगाने त्याचे दोघं उतरले त्याच्यातला पुरुष चौघांपाशी आला आणि त्यांनी विचारला तर या गावात महामार्ग तर इथं गंगाराम पाटील कुठं राहतं हे गंगाराम पाटील म्हणजे जहागीरदार 1 नंबरच्या असती पंचक्रोशीत त्याचा दरारा गंगाराम पाटलाचं नाव ऐकून वचकले ते म्हटले गंगाराम पाटील तुमचं काय काम आणि मग तो म्हटलं ही आमची बहीण त्यांच्याकडे दिली हे चौघ म्हणजे तुमची बहीण आहे ते तो म्हटलं तर हे म्हटलं मग आम्हाला वाटलं तुम्ही बघा आता ऐका काय बोलू या चौघांनी त्या दोघांना जसं समजलं तसे ते दोघं नव्हते आणि ते दोघं जसे होते तसे या चौघांनी समजले नव्हते या चौघांनी त्यांना समजलं नवरा बायको तसे ते दोघं नवरा बायको नव्हते आणि ते दोघं होते बहीण भाऊ तसे या चौघांनी बहीण भाऊ समजले याचं नाव गैरसमज तसा देव जसा आहे तसा आपल्याला समजलेला नाही आणि आपण जसा समजला तसा देव नाही म्हणजे आपली देवाची जाणीव सुद्धा न जाणण्यात जात तेच बोलला परमात्मा अवजा नंदिमा मुडा मानुषिम तनुमाश्रितम परम भाव मजानंतो ममभूत महेश्वरम भगवान मुळे अर्जुन मूढा हा माम अवजानंती म्हणजे या सगळ्यांचं जाणणं न जाणण्यात इकडे छला छला तुम्ही 1 मिनिट बघा आपल्या असेला गैरसमज भयंकर गैरसमज माणसं लई गैरसमजा ते देवाच्या बाबतीत दुपारच्या टायमाला ह्याच टायमात जेवण खावण झालं 12च्या नंतरचा दुपारच्या टायमाला गावोगाव म्हातारी माणसं टाइमपास करमणूक म्हणून पारायण करतात पारायण गावोगाव न्यावश्यक नाही गावोगाव दुपारच्या टायमाला टाइमपास करमणूक म्हणून पारायण करतात पारायण अहो बावनाथ देई गुरुच्या मित्र पारायण चालतं एक दिवशी 4 जण आले मंदिरात काढा पत्ता काढा काट काढा बस त्याच्यातून एक खडला अचानक खडला काय तो म्हटलाय बघा काय मंदिरात पत्ता खेळायचा असेल तर मला बेरजेत धरू नका मी काही खेळणार नाही मला वजा करा काय हो काय झालं काय तोडला नाही मंदिरात खेळायचं असेल तर मला खेळायचंच नाही बेरजेत आणि मग आता ते आपल्याला माहित नाही बरं का पण असं म्हणतात त्या पत्त्यात एक डाव असा आहे 14 असले तरच रंगतो तिघांमध्ये रंगत नाही असं म्हणतात बरं का आता हे आम्हाला काय सांगण्यापुरतं माहिती ठेवावं लागते हे आमचं आता ते मी काय ते एकदा कीर्तनात ते कोळी लोक मासे धरतात ना तर ते जाळं कसं फेकतात लांब लांबचे मासे जाळ्यात अडकावे म्हणून ते जाळं फेकण्याची कला असते आणि ते कीर्तनातून ते सांगितलं ते असं कमरेत त्या पाण्यात उभा राहतो जाळं बघतो लांबपर्यंत पोहोचावं मासे जास्त अडकावे मग ते जाळं कसं फेकतो असं सगळी ताकद एकत्र करून लांब कसं काय का म्हणजे हातात तिकडून तिकडं आलेलं त्यांना देवाची शपथ मी त्याच्यात तसं असं म्हणतात तो डाव आहे ना 14 शिवाय रंगत नाही हात खाल्ला एक जण म्हटलं बाबा तुझं नेमकं म्हणणं काय रोज खेळतो ना आज का झालं तुला तो म्हटलं एक मंदिरात खेळत असले तर मला खेळायचंच नाही पण तुझं म्हणणं काय तो म्हटलं खेळू पण चावडीत खेळत असले तर खेळतो मंदिरात याचा गैरसमज कळला का तुम्हाला काय याचा गैरसमज असा आहे मंदिरात पत्ता खेळला तर देवाला दिसतं पण चावडीत खेळलेलं कुठं दिसत मुडा हा माम आवाज आला कसं वर्णन नाही होत अहो फार गमती आहे आमचे बाबा सांगायचे सकाळी सकाळी एक माणूस घरातून उठला गोधून चहा प्यायला कपडे घातले चुलीतच बिडी पेटवली पेट मंदिरापाशी असं संस्कारी म्हणून
गणपतीचं तू दर्शन झालंच पाहिजे आणि बिडी तर हातातली सुटली नाही पाहिजे. म्हणजे देवाचं दर्शन तू झालं पाहिजे. बिडी तर त्याची बिडी गोडभर शिल्लक लागलंच. त्या बिडीचं सुद्धा शास्त्र आहे. हा बोगस काहीच नाही. त्या बिडीला सुद्धा शास्त्र आहे. तर बिडीला काही शास्त्र, त्या बिडीची मागची जी चपटी बाजू असते ना तोंडात धरण्याची, त्या बाजूला जो दोरा गुंडाळलेला असतो त्या दोऱ्यापर्यंत वळली तर तिची पुरी किंमत वसूल होती. दोऱ्याच्या वर फेकली तर बिडी तोंडीत येते. येणारा मी एवढं तरी घेऊन जा. ते मग जेवढं झालं सुटत नाही. दर्शन तर केलं पाहिजे. हुशाराने काय केलं, काय दोन बोटात अशी ती बिडी पकडली, ती हाताचा मागे धरला, तसाच गणपतीच्या मूर्तीपर्यंत गेला, मंदिरात गेला, मूर्तीपर्यंत गेला, देवाच्या पायात डोकं ठेवलं, देवाची प्रार्थना केली. अन्यथा शरण नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष. देवाच्या पायात डोकं ठेवलं आणि देवाला पाठ न दाखवता तसाच मागं फिरला. डायरेक्ट गेट पर्यंत आला, गडकन वळला. आला बिडी फुकी. याचा गैरसमज काय लागला तुम्हाला? काय याचा गैरसमज असा, त्याला असं वाटतं देवाला माझी पुढची बॉडी दिसते, मागची बिडी कुठं दिसते. त्याला विचार, देव आंधळ आहे? हो, देव आंधळ आहे का? त्याला मोठी बिंदू झालाय का? त्याला नंबरचा चष्मा लागलाय का? कबीरदास महाराज म्हटले, कोणत्या धुंदीत जगता हो तुम्ही? अरे एक मिनिट विचार करा. चिट्टी के पाव में घुंघरू बाजत है तो वो भी अल्लाह सुनता है. चिट्टी के पाव में घुंघरू बाजत है तो वो भी अल्लाह सुनता है. करा विचार. मुंगीच्या पायात वाजलेलं घुंघरू ज्याला ऐकायला जातं, तुम्ही बसले बसले डोकं लावा डोकं. अहो तुम्ही नुसतं डोकं तर लावा राहा. काय तुम्ही बसले बसले असं डोकं लावा. मुंगी केवढी, त्या मुंगीचा पाय तरी केवढा, तिच्या पायातलं घुंगरू तरी केवढं, त्या घुंगरातला खडा तरी केवढा, त्या खड्याचा आवाज तरी केवढा, बेंड बाजा एवढा. लेकिन वो भी अल्लाह सुनता है. मुंगीच्या पायात वाजलेलं घुंगरू ज्याला ऐकायला जातं त्याला याची बोरभर लांबलचक बिडी दिसायची नाही का? याच नाव आहे अवजानंती मामुडा. आपला हाच भाग. अरे आपल्यातली काही हुशार माणसं चुकीचं वागायचं असलं, गैरकृत्य दुष्कृत्य करायचं असलं तर आपल्यातले हुशार डोकेबाज काय डोकं लावतात? काय करतो? अंधार पडून देतो, दिवस मावळून देतो, सूर्य बुडून देतो, अंधार पडून देतो. गावाच्या बाहेर 4-5 किलोमीटरचा लांब धाबा पाहतो, धाब्याच्या आउट साईडला गाडी लावतो, रस्त्याने कोणाला दिसून अशी पाठीमागून पार्किंग करतो, मग फॅमिली रूम मध्ये बसतो, मून लाईट म्हणजे बारीक लाईट लावतो, मग बाथरूम घरात येतो आणि मग एकमेकाला आग्रह चालतो, माझी घे थोडी. तो म्हटलं माझी मार, ही तो पण पाहत. असंच चालतं ना, मनानं हा मनानं हसत चालतं ना. अरे घे थोडी, तो म्हणतो माझी मार, हा म्हणतो इथं कोण पाहत? महाराज इथं कोण पाहत, इथं कोण पाहत म्हणता म्हणता बाटल्याची बाटल्या रिकाम्या करतात. पण मी तुम्हाला काय बोलतो, एक मिनिट ऐका फक्त लक्षपूर्वक. काय माणसं काय इथं पितातून म्हणतात, काय इथं कोण पाहत? मी तुम्हाला असं विचारतो, मला सांगा गड्या, इथं कोणी पाहत नाही? इथं कोणी पाहत नाही का? कोणी पाहत त्याला तुम्ही पाहत नाही. क्या बात आहे. ऋग्वेदातली ऋचा तेच बोलली, एन चक्षुषान पश्यती, पण एन चाक्षुष पश्यती. तुम्ही नाही त्याला पाहू शकत, पण याच डोळ्यांनी तो सगळ्या जगाला न्याय. याचा अर्थ काय जरा सांगू. आपण देवाला संकोचित समजला, मर्यादित समजला, मूर्तीपुरता समजला, गाभाऱ्यापुरता समजला, आपण त्याला तितकाच मानला, त्याच्या बाहेर त्याचं अस्तित्व आपण मानायलाच तयार. रस्त्याच्या कडेला जेवढं मंदिर आहे तेवढाच गणपती, आणि शाळेच्या पटांगणात पुढे गणपती. आपण त्याला संकोचित केला. आपलं हे सगळं जाणणं न जाणण्यात जमाय. विठ्ठला तुकोबारे म्हणतात, ऐका, तुम्ही जसा
समजून बसलेत ना तसा देव नाही. तुम्ही जसा समजला ना तसा देव नाही. मग महाराज देव नेमका आहे तरी कसा? महाराज म्हणतात देव असा आहे. कसा? पहिली गोष्ट तो सर्वत्र व्यापून आहे. तो सर्वत्र व्यापून आहे, सर्वव्यापी आहे. नंबर 2 ची गोष्ट तो सर्वांतर्यामी आहे, सर्व व्यापक आहे, सर्वांतर्यामी आहे. गणपती बाप्पा सर्वत्र व्यापून आहे. तो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे, म्हणजे सर्वांतर्यामी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का तो सर्वज्ञ आहे. तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे तुम्ही काय करता, कुठं करता, कधी करता, कसं करता, त्याच्याकडे सगळे डिटेल्स राहतात. सगळ्यांचे 7/12, सगळ्यांचे खाते उतारे, सगळ्यांचे फेरफार त्याच्याकडे क्लिअर कट नोंद. अजिबात याचा गट तिकडं त्याचा गट तिकडं तुम्हाला घोटाळा दिसायचा नाही. क्लिअर कट त्याच्याकडे. आणि विशेष गोष्ट अशी बघा, त्याची सर्वज्ञता तर अशी का तुम्ही काही करा त्याला कळतं. त्याला कोणी परिहार करावा लागत नाही, पण त्याला न परिहार करता हे सगळं त्याला कळतं. तुकोबाराई त्याची सर्वज्ञता प्रगट करतात या शब्दात. न सांगता तुम्हा गळो येते अंतर. सांगावं नाही लागत की या अर्थाची कितीतरी अभंग आहे, फार अभंग आहे. न सांगता कळे अंतरीचे गुज. न सांगता कळे जाणे जीवीचे सकळ नारायण. असे व्यापुनी परी न दिशे लपून. राधा संगो गेली प्रीती लिंबून. तुका म्हणे एक भावची कारण हो गेले होऊन न चले आता काय. पण नारायण सकळ जीवीचे जाणे हा भाग महत्वाचा आहे. अंतरीचे बीज जाणे कळ. जाणी सगळं करतो, न सांगता सर्व जाणतो, याचा अर्थ तो सर्वज्ञ. याच्याकरता महाभारताचा प्रसंग सर्रास सांगितला जातो. भारतीय युद्धामध्ये कौरवांचं सैन्य मर्तन, पांडव एकही संपत नाही म्हटलं दुर्योधन सचिंत झाला. राग आला त्याला, टेन्शन आलं त्याला. त्याचे सगळे प्रयत्न फसत होते, पांडव मरत नव्हते. युद्धाच्या आधीचे पण आणि आत्ताचे पण काय त्याचं होत असं तो हो, पण त्याला जमलंच नाही कधी. आणि मग तो असा चिडला, संतापला, फुल टेन्शन मध्ये. अन्न पाणी वर्जित झालं, नुसता असा अस्थिर झाला. अब क्या किया जाए, अब क्या किया जाए, काय करू आता. तेवढ्यात शकुनी मामाला आयडिया सापडली. शकुनी मामा पाहिला तुम्ही टीव्ही मध्ये, भांजे. शकुनी मामाला आयडिया सापडली. शकुनी मामा सांगितलं, भाचा नको काळजी करू, ही विधानसभा तुझीच. भाचा नो टेन्शन, नो टेन्शन, नो टेन्शन, काळजीच नको करू. काय करू, पांडवांच्या नाशा करता एक काम कर, द्रोणाचार्यांकडे जा, वज्रदेव होण्याचा उपाय विचार. दुर्योधन निघाला, द्रोणाचार्याकडे आला. प्रणामाचार्य, बोल दुर्योधन, वज्रदेव होण्याचा उपाय. द्रोणाचार्य म्हटले एक बोलतो आहे. काय वज्रदेव होण्याकरता काय करावं लागतं मला माहिती नाही, उपाय मला माहित नाही, पण ज्याला उपाय माहित आहे मला त्याचं घर माहित आहे.
मला उपाय माहित नाही, पण वज्रदेव होण्याचा उपाय ज्याला माहित आहे, मला त्याचं घर माहित आहे, तुझ्या बरोबर येणार नाही, लांबून बोटाने दाखवेल. दाखवू का? जाशील का? तो म्हटलं तुम्ही येऊ शकत नाही तर दाखवा. आणि तुम्हाला एक सांगतो, हे एकामेकाचे घर बोटाने दाखवणं सुद्धा लय पुण्याचं काम आहे. हो ना, चेष्टा नाही, विनोद नाही. एकामेकाचे घर बोटाने दाखवणं सुद्धा फार पुण्याचं काम आहे. कसं? एक मिनिट ऐका. तुमच्या दारात अतिथी याचक आला, त्याला भाकर पाणी द्यायची इच्छा नसेल तर देऊ नका, पण तुमच्या गावात जो देत असेल त्याचं घर तरी दाखवीत जा. हे फार पुण्याचं काम. या दुर्योधनाच्या बाबतीतला प्रसंग महाभारतात आहे. याच्या दारात याच्या काळात हा कधी कोणाला देत नव्हता, पण हा काय करायचा? उजव्या हाताच्या तर्जनीच्या बोटाने धर्माचं घर दाखवायचं. तो इथं कोणाला मिळत नाही, तिकडं जा, तिकडं जा, आणि ते तिथं गेलं तर तृप्त व्हायचं. हा दुर्योधन एका प्रसंगात असं सापडला, अन्न पाण्या वाचून तळमळत होता. विप्रवेशात कृष्ण परमात्मा तिथं आला. विप्रवेशात विचारलं, काय महाराजा, काय दुर्योधना, फार भूक ताण लागली, आता मरतो, माझा जीव कासावीस झाला, अन्न पाणी मिळेल का हो? त्याने विप्रवेशात भगवान विचारतो, तुम्ही कधी कोणाला दिलं का हो? नाही ना, तुला मिळणार नाही. तो आता मी काय करू, मी मरू का? म्हटलं मरू नको, एक काम कर. म्हणजे काय, तुझ्या दारात आलेल्या याचकाला ज्या बोटाने तू धर्मराजाचं घर दाखवत होता, तुझ्या त्या बोटात अशी शक्ती निर्माण, ते बोट चाट, म्हणजे तुझी क्षुधा तुझ्या शांत होईल, तहान भूक निवृत्त होईल. आणि त्यांनी पटकन ते बोट चाटलं. दुर्योधनाने तोंडा घातलं, बोट टाकलं. अहो बेकूर दिला पाहते काय माझ्याकडं. मी एवढा जोर देऊन काय सांगितलं तुम्हाला, तर तुमच्या दारात आला, नसल द्यायचं तर देऊ नका, पण जो देत असेल त्याचं घर तरी दाखवीत जा. आलाच कायम तर काम तरी होईल. देवाच्या कृतीने तशी कोणावर वेळ येऊ नये. पण ही घरं, मी काय बोललो, घरं दाखवणं सुद्धा पुण्याचं काम आहे नाही. नाही तर आपल्यातले काय गेले हुशार आहे. दारात आलेल्या अतिथीला स्वतः देत नाही, जो देत असेल त्याचं घरही दाखवित नाही, उलट त्याचं पुत्र सोडितो मोठे मोठे. तेव्हापासून मन पडली, भीत नको पण पुत्र आवर बाबा. द्रोणाचार्य म्हटले, मी येणार नाही. उपाय ज्याला माहिती, घर माहिती, दाखवू मोठं दाखव. मग धर्माचं घर दाखव. आधी याच्या बुद्धीमध्ये असा प्रश्न निर्माण झाला. तो म्हटला, धर्म आमच्या नाशाकरता कुरुक्षेत्रावर आलेला, कौरवांच्या वाईटावर टपलेला, तो काय माहिती असलं तरी सांगू शकतो, विरोधी पक्षाचा माणूस, आणि तो काही सल्ला देऊ शकतो. पण दुर्योधनाने पुन्हा विचार केला नाही. धर्माला माहित असेल तर त्याला सांगावं लागेल, कारण धर्माचं पहिलंच तत्व काय, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात मग ब्रूयात सत्यम प्रियम प्रियंच नाम ब्रूयात एष धर्म सनातना. धर्माचं तत्व आहे सत्यम ब्रूयात. त्याला माहिती असेल तर सत्य बोलावंच लागेल. दुर्योधनाला विचारलं धर्माने बोल, म्हटलं वज्रदेव होण्याचा उपाय सांग. आता एक मिनिट ऐका, आपल्याकडून वज्रदेव होण्याचा उपाय हा विचारून घेणार, हा वज्रदेव होणार, आणि माणसं मारायला काही दुसरीकडे जाणार का? माझ्या सहित माझ्या भावांना मारणार. धर्मराजाला माहित नव्हतं काय? माहित होतं, पण धर्मराज खोटं बोलले का? खोटं बोलले नाही ना महाराज. काय जोड लिहिलं की नाथ महाराजांनी भागवतात, करावया पांडवांचे निर्दलन, वज्रदेवी व्हावया आपण, वर्म पुसतसे दुर्योधन, परिधर्म असत्य वचन न बोले खोटं लिहिलं. सांगितलं तुझी आई गांधाई, आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून पातिव्रत्य सांभाळलं. तू जर नग्न तिच्या पुढे गेला आणि तिने जर तुला नकशिकांत नग्न अवस्थेत पाहिलं, वज्रदेव होणार दुर्योधन. त्याला वाटलं उपाय घरातले घरात करून पाहायला काय हरकत आहे, म्हणून तो दुर्योधन आईला वेळ दिला आणि त्यावेळी त्याच्या महालातून नग्न होऊन आईच्या महालात चालला. दोघांमध्ये असं अंगण होतं. भगवान विप्रवेश घेऊन तिथं हजर आणि अंगणातच पकडला. आता त्याची ती दिगंबर अवस्था, त्याची हिंमतच होईना याच्या डोळ्याला डोळा भिडवायची. यांनी पण असा राजकारणी आजच काही ओळखलोच नाही बुवा, त्यांनी कोण कोण, आणि मग मागून हळूच महाराज आणि दुर्योधन राम राम. आणि अशा अवस्थेत महाराज कुठं? तो म्हटलं आईकडं. आईकडं स्वतःला काय अजून कुकुल बाळ समजतो का? मांड्याचं झाकून जाशील का नाही? हा म्हटलं माझ्याकडे काहीच नाही ना राव.
तो म्हटला मी तयारीनेच आलेलो आहे ना राव. त्यांनी फुलांची गजरी अशी जावी ती दिली ती कमरेला त्याच्या बांकी मागून यांनीच मागून दिली. जाय म्हटलं आता. आणि तो आला गांधारीने पट्टी काढली पाहिली. पाहता पाहता गांधारीची नजर मांडीपाशी आली आणि गांधारी संतप्त झाली. सांगितलं बाळा दुर्योधना घात झाला. काय आई? तिने सांगितलं कधी न भरून येणारी चूक झाली, कधी न सुधारता येणारी चूक झाली. आई काय झालं? हे कोणी दिले तुला? म्हटले वाटेमध्ये एक जण भेटला होता, ब्राह्मण होता आणि मग ती म्हटली त्यानेच घात केला. सगळ्या शरीरात वज्रदेह झाला, मांडीत का चारायला. आणि मग दुर्योधन म्हटला अरे 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 तो कोणी ब्राह्मण नसून विरोधी पक्षाचा हस्तक असावा. आदल्या रात्री त्यांनी घात केला. हो लई वातावरण होतं. रात्री फिरवलं त्यांनी. हा म्हटला आत्ता जातून त्याचा मुद्दा पडतो. तो का मुक्कामाला आलेला होता का? फुलं दिले त्याचं काम झालं. तुम्ही पुढं भीमाचं दुर्योधनाचं गदायुद्ध. त्या गदायुद्धात भीम दुर्योधनाच्या इतर अंगावर खूप ताकद लावून मारित होता. घाम होत होता भीमाचा. त्याला काहीच होत नव्हतं. शेवटी भीमाने युद्ध करता करता चोरून नजरेने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या कृष्णाकडे पाहिलं आणि कृष्णाने त्याला तिथून खुणवलं. भगवान खुनीने त्याला न्यारी मांडी पाहून आणि याने त्याच्या मांडीवर गदेचा प्रहार केला आणि एका टोळ्यात त्याचं काम. युद्ध आटोपलं. भीमाने कृष्ण शिबिराकडे निघाले. भीम म्हटलं कृष्णा एक प्रश्नच पडला. इतर अंगावर मी किती मारलं त्याच्या अंगावरची माशी नाही उडाली. गुदगुले झाल्यासारखं हसायचं. आणि तू सांगितलं मांडीवर एकच टोला मारला आणि एक टोला मारलं तर त्याचं काम झालं. याचं रहस्य काय? भगवान म्हटले भीमा तर तो लई मोठा इतिहास आहे बाबा. भीम दादा म्हटलं म्हणजे? तो म्हणे आता सगळा सांगून कशाला एक वाजवत बसू. भीमाईला हुशारतो म्हणे कृष्णा ते काय 12:30 आवरेला असं शॉर्टकट सांग ना. मग त्यांनी सांगितलं तुमचा मोठा भाऊ युधिष्ठिर धर्माचा पुतळा हा त्याला वज्रदेह व्हायचा उपाय विचारायला गेला. याने त्याला उपाय सांगितला. सांग आता ब्राह्मणाचा वेश घेऊन मी जर आलो नसतो, कंबर त्याची मांडी जर झाकली नसती तर त्याच्या मांडीवर तुझी गदा आज मारता आली असती का? तो कोणाला मी जर मांडी झाकली नसती तर तो आज कोणाला आवरला असता का? बांडगुळ भाजल्यावर कोणाला आवरत का? पण भीम म्हटलं एक सांग. म्हणजे काय? त्यांनी उपाय विचारला. माझ्या दादानी त्याला उपाय सांगितला. हा सगळा वृत्तांत तुला कोणी सांगितला? हे सगळं तू तिथं हजर राहिला हे तुला कसं कळलं? आणि मग आमचे तुकाराम महाराज म्हणतात हे त्याला कोणी सांगावं लागत नाही. का सांगावं लागत नाही? तर तो परमात्मा सर्वज्ञ आहे म्हणून महाराज अभंगाच्या पहिले तो सर्वज्ञ सर्वांच्या ठिकाणी सर्व ठिकाणी व्यापून आहे. सर्वांच्या अंतर्यामी आहे आणि परमात्मा सर्वज्ञ आहे. हे त्याचं खरं स्वरूप आहे. मग हे
या शब्दांमध्ये तो भाव व्यक्त करतात, देव जाणता देव जाणता. आणि असा जाणता जो परमात्मा तो मात्र सकल सत्ताधीश आहे. आपुलिये सत्ता एकाएकी, चराचरावर त्याची सत्ता आहे महाराज. एक मिनिट ऐका. 3 प्रकारचं सृष्टी चिंतन सांगितलं जातं, देवसृष्टी, दानवसृष्टी, मानवसृष्टी. आता ऐका, 33 कोटी देवांवर सत्ता त्याची, दानव म्हणजे सगळ्या राक्षसांवर सत्ता त्याची, आणि मानव म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्या मानव मात्रांवर सत्ता त्याची. 33 कोटी देवांवर त्याची कशी सत्ता चालते? आता एक काम करा, वेळ संपलाय आपला, पण एक काम करा. दशोपनिषदामध्ये केनोपनिषद आहे, त्या केनोपनिषदामध्ये हा सगळा कथा भाग आहे. सगळ्या देवांवर तो कशी सत्ता चालवतो केनोपनिषदात फार विस्तृत त्याचं चित्र आहे. मग 33 कोटी देवांवर त्याची सत्ता आहे, राक्षसांवर त्याची सत्ता आहे, आणि तुम्हाला मानव मात्रांवर सत्ता. सांगा, आपण सगळे व्यवहार करतो, कोणाची सत्ता आहे? काय म्हणता तुम्ही? आपण उठतो बसतो, येतो जातो, खातो पितो, हिंडतो फिरतो, बोलतो चालतो, पाहतो ऐकतो, कोणाची सत्ता आहे? ही सगळी भगवंताची सत्ता आहे. काय डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो, मधुरही वाच्यानी बोलतो, हातानी बहुसाल कामे करीतो, विश्रांती घ्यावया घेतो झोप, सुखे फिरून उठतो, पण ही ईश्वराची दया. आणि मग म्हणा चाले हे शरीर कोणाची असते, देखवी ऐकवी, कोण करतो हे सगळं? मग तुमच्या माझ्यावर सत्ता त्याची. जाऊ द्या, याच्यापेक्षा अजून असं बोलतो, जड सृष्टी, चेतन सृष्टी अशी वेदांतांनी सृष्टीचे 2 विभाग केले. चेतन म्हणजे सजीव आणि जड म्हणजे निर्जीव. सांगू, या सृष्टीतल्या सगळ्या सजीवांवर सत्ता त्याची, तर जडावर म्हणजे निर्जीवावर सुद्धा सत्ता त्याची. महाराज, पर्वत एका जागी स्थिर आहे, पर्वत एका जागी स्थिर आहे, ही कोणाची आज्ञा सांगता? कारण पर्वत जर हलत चालत राहिला, पर्वत जर हलत चालत राहिला तर माणसाचं जगणं मुश्किल होईल, माणसं जीवनच जगू शकणार नाही. म्हणून पर्वताला सांगितलं, त्याला आज्ञा केली, जागा सोडायची नाही, हिलना नाही. हा मत हिलना, एका जागी पर्वत. आणि जशी आज्ञा झाली त्या दिवसापासून पर्वत जागा सोडत नाही. नाही तर तुम्ही 1 मिनिट विचार करा, आमच्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी डोंगराने जर पैठणच्या षष्टीला जायचं ठरलं, पायी दिंडी सोहळा, तो जर असा मेवा शटून गेला, उद्या आपलं काय होईल? आपलं काय होईल? चंपा षष्टी नाही कळली, वांगे सहट नाही कळली, बहिणीत. डोंगर हालत चालत राहिले, माणसं जगू शकत नाही महाराज, जगूच शकत नाही. मग त्याला सांगितलं हलायचं, समुद्राला रेष मारली, त्याला सांगितलं पुन्हा पुन्हा सुनामी काढीत बसायचं नाही. जगाची आर्थिक राजधानी त्या दिवसापासून समुद्र रेषा ओलांडत नाही, पर्वत जागा सोडत नाही. 1 मिनिट ऐका, गैरसमज करू नका. आपलं टाइमपास म्हणून करमणूक म्हणून बोलतो, ऐकायचं सोडून द्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही, रोडवर यायचं नाही. फक्त 1 मिनिट ऐका, मी काय बोललो ऐका. त्या दिवसापासून पर्वत जागा सोडत नाही, समुद्र रेषा ओलांडत नाही, ही आज्ञा कोणाची? पृथ्वीराज चव्हाणांची. अरे ही आज्ञा कोणाची? भगवान म्हणतात अर्जुना, ही आज्ञा माझी. माझी म्हणजे माझ्याकडे का पाहू, मी फक्त भूमिकेत आहे त्याच्यात. पर्वती बैसकान संडावी, समुद्री एखाद ओरंडावी, पृथ्वी एक भूते व्हावी, हे आज्ञा माझी. आईसा जो समर्थ याचा अर्थ असा, परमात्मा जाणत आहे, सकल सत्ताधीश परमात्मा आहे, संपूर्ण सृष्टीचा कार्यभार करतो, तो मोठा चतुर आहे. देव चतुर, देव चतुर जाणून अंतर्वर्त कसे. आणि सगळा कारभार करून सुद्धा तो स्वतः मात्र या सर्वातून अलिप्त राहतो. म्हणून देव निराळा, देव निराळा, अलिप्त विटाळा तुका. देव चतुर, देव चतुर
जाणवणी अंतर्गत कसे विठोबा